सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलुदा रहस्यकथा. अनुवाद अशोक जैन. पुस्तकाचे नाव मृत्यूघर. फेलुदाच्या हाताच्या पंजांची एक खासियत होती. बुद्धिमत्ता दर्शवणारी त्याची मस्तक रेषा जरा ठळक आणि लांब होती. फेलुदाचा हस्तसामुद्रिकावर विश्वास नसला तरी त्यानं त्याबाबत खूप वाचलं होतं. हस्तसामुद्रिकावर गाढ विश्वास असलेल्या लालमोहन बाबूंनी फेलुदाला एकदा त्याचा हात दाखवण्याची विनंती केली होती. फेलुदानं हसत हसत आपला हात दाखवला, परंतु त्याच्या चेहऱ्यावरील मिश्किलपणात ते सहभागी झाले नाहीत. त्याच्या हातावरची मस्तक रेषा निरखून पाहत ते उद्गारले, विलक्षण, विलक्षण. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताची मूठ उघडून पंजाकडे पाहत दीर्घ उसासा टाकला. मला माझं हसू दाबता दाबता नाकेनऊ आले. माझ्या एका काकांना हस्तसामुद्रिकाचं चांगलं ज्ञान होतं. ते एखाद्या भूतकाळातील गोष्टी अगदी बरोबर सांगत आणि त्याचं भाकीतही अनेकदा खरं ठरीत असं मी ऐकलं होतं. काही जण एखाद्याचा नुसता चेहरा पाहून त्याच्या भविष्याबद्दल सांगू शकतात असंही मी ऐकलं होतं. पण एखाद्या माणसाच्या कपाळाच्या मध्यावर करंगळी ठेवून भविष्य कथन करता येतं हे मला ठाऊक नव्हतं. आम्ही जेव्हा जगन्नाथपुरीला गेलो होतो तेव्हा असं करणारे काही जण मी पाहिले होते. सतत होणारी वीज कपात व 110 फॅरनहाईट तापमान यामुळे आम्हाला कलकत्ता सोडणं भाग पडलं. वीज पुरवठ्याची स्थिती इतकी वाईट होती की लालमोहन बाबूंची नवी कादंबरी एप्रिलमध्ये छापली जाऊ शकत नाही. त्यामुळे लालमोहन बाबूंची काहीशी चिडचिड झाली होती, कारण भूताखेतांचा संदर्भ असलेली ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी होती. खरं तर फेलुदानंच त्यांना ही नवीन कल्पना सुचवली होती. मेणबत्तीच्या फडफडत्या ज्योतीबरोबर भूताखेतांची झालेली धांगड हा फार परिणामकारक ठरेल असं तो म्हणाला होता. लालमोहन बाबूंनी त्याचं म्हणणं गांभीर्यानं घेऊन फ्रँकेनस्टाईन इन फ्रँकफर्ट या नावानं एक कादंबरी लिहिली. पण ती नियोजित वेळेत प्रसिद्ध झाली नाही हे कळताच ते थेट आमच्या घरी येऊन म्हणाले, आपल्याला या शहरात राहणं अगदी असह्य झालंय. त्याशिवाय तुम्ही स्कायलॅबबद्दल ऐकलं असेलच. स्कायलॅब कलकत्त्यावर येऊन कोसळेल असं मानायचं खरं तर काहीच कारण नव्हतं. परंतु लालमोहन बाबू कलकत्त्यावर सैतानाची नजर असून स्कायलॅबचा बराच मोठा तुकडा शहरावर पडेल असं सारखं म्हणत होते. फेलुदा तसा फार विचलित स्वभावाचा, कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा. अगदी प्रतिकूल परिस्थितीत देखील मी त्याला कुरकुर करताना कधी पाहिलंच नाही. एखाद्या रेल्वे स्टेशनवर रात्र काढायची वेळ आली व प्रतीक्षागृहात जागा नसली तर तो फलाटावर खुशाल ताणून द्यायला तयार असे. परंतु एका गोष्टी वाचून त्याचं मात्र अडायचं. ती म्हणजे झोपायला जाण्यापूर्वी बिछाण्यात पडून काही तास वाचन करणं. परंतु आठवड्यामागून आठवडे उलटले तरी वीज कपातीमुळे त्याला वाचनाची ही साधी चैन करता येत नव्हती. स्वतःचं मन रिझवण्यासाठी त्यानं पत्त्यांचा जादू करणं, हास्यकविता करणं आणि अन्य काही गोष्टी करून पाहिल्या. विजेविना बराच काळ अंधारात असल्यानं गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढेल अशी माझी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं काही रंजक केसेस देखील फेलुदाकडे आल्या नाहीत. थोडक्यात तो अगदी कंटाळला होता. कदाचित यामुळेच लालमोहन बाबूंशी सहमत होत तो म्हणाला, खरंच ही आनंद नगरी वेदनादायक नगरी बनली आहे, नाही का? शारीरिक गैरसोय मी सहन करील देखील, पण कामात येणारा सतत अडथळा, रात्री वाचनही करणं सोडून द्यावं लागलं. एवढंच काय, डासांनी एवढा उच्छाद मांडलाय की विचार करणं देखील मुश्किल झालंय. या साऱ्यांमुळे इथं राहणं अगदी अशक्य झालंय. ओरिसाकडे अतिरिक्त वीज आहे असं मी ऐकलंय.
लालमोहन बाबूंनी माहिती पुरवली. त्यांच्या या शेऱ्यामुळं आम्ही ओरिसा, जगन्नाथपुरी, पुरी येथील समुद्रकिनारा याबद्दल चर्चा करू लागलो. लालमोहन बाबूंच्या घरमालकाच्या वर्गमित्रानं पुरी इथलं नीलाचल या नावाचं हॉटेल उघडल्याची बातमी त्यांनी दिली. दुर्दैवानं जूनच्या मध्यांपर्यंतची रेल्वेची तिकीटं आम्हाला मिळालीच नाहीत. अखेर 21 जूनची पुरी एक्सप्रेसची तिकीटं आम्हाला मिळाली व त्या गाडीने आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी लालमोहन बाबूंची गाडी घेऊन ड्रायव्हर रस्त्यानं पुरीला येईल असं ठरलं. आम्ही सगळे गाडीने जाऊ शकलो असतो, पण अखेरच्या क्षणी लालमोहन बाबूंचा धीर खचला. ते म्हणाले, समजा वाटेत मोठं वादळ आलं तर, समजा आपण अडकून पडलो तर. आम्हाला अन्य काही ठिकाणं देखील जायचं असल्यानं स्वतःची गाडी असलेली बरी हे त्यांना मान्य झालं आणि अशा प्रकारे गाडीची व्यवस्था करण्यात आली. आमच्या प्रवासात तसं विशेष काही घडलं नाही. अपवाद केवळ 4 जणांचे बर्थ असलेल्या त्या डब्यातील चौथ्या प्रवाशाचा. प्रथम आम्ही त्याला होल्डरमध्ये सिगरेट ठेवताना पाहिलं. तो होल्डर सोन्याचा असावा. नंतर त्यानं सोन्याचा मुलामा दिलेला लायटर सिगरेट शिलगवायला बाहेर काढला. किमान 3000 तरी किंमत असेल, फेलुदा कुजबुजला. त्याची सिगरेट केस देखील सोनेरी रंगाची होती. तसेच शर्टची कफलिंग्स, त्याच्या चष्म्याची फ्रेम व 3 बोटातील अंगठ्या सोन्याच्या होत्या. वरच्या बर्थवरून खाली उतरताना त्याचा एक पाय चुकून लालमोहन बाबूंच्या खांद्याला लागला. तेव्हा संकोचानं तो म्हणाला, सॉरी. त्यानं तोंड उघडताच त्याचा एक दात चमकल्याचं आमच्या लक्षात आलं. तो देखील पुरीला उतरला व हमालाकडे आपलं सामान देऊन दिसेनासा झाला. तेव्हा लालमोहन बाबूंनी सुस्कारा टाकला. त्या माणसाचं नाव देखील आपल्याला ठाऊक नाही तपेश. एखाद्या पुरुषाच्या अंगावर तू एवढं सोनं कधी पाहिलंयस का? त्यांनी विचारलं. त्याचं नाव शोधण्याचा अगदी सोपा उपाय आहे लालमोहन बाबू, फेलुदा उत्तरला. तुम्ही हावडा येथे आरक्षण यादी पाहिली नाहीत का? त्या माणसाचं नाव आहे M.L. हिंगोरानी.